धारावी आंदोलनात मनसेनं उडी घेतली। धारावीच्या विकासासाठी मनसे लढणार असल्याचं कळतंय। धारावीकरांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देणार काँग्रेसपेक्षा मनसेची वेगळी भूमिका आहे। धारावीकरांच्या हक्काच्या लढ्यात आता मनसेनं उडी घेतली आहे। धारावी पुनर्विकासाला मनसेनं विरोध केला असून धारावीकरांना पुनर्विकासात जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मनसेनं सांगितलंय। काँग्रेसचा पुनर्विकासाला विरोध असून मनसेनं त्यापेक्षा वेगळी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। धारावीच्या विकासासाठी मनसेनं भूमिका घेतलेली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी तर मनश्री पाठक आपला प्रतिनिधी आपल्या सोबत जोडला गेलेला आहे। मनश्री, यावेळी जर आपण पाहिलं तर काँग्रेसची पूर्णपणे वेगळी भूमिका आहे आणि आता या सगळ्यामध्ये मनसेने देखील उडी घेतलेली आहे। सुरुवातीपासून आपण बघत आलेलो आहोत की धारावी हा मुद्दा मुंबईसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। धारावीचा पुनर्विकास याच मुद्द्यावर भोवती पुढचं मुंबईचं राजकारण हे रंगण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। त्याच्यामुळे धारावीच्या मुद्द्यामध्ये आता मनसेची भूमिका येणं हे अपेक्षितच होतं। यापूर्वी राज ठाकरेंनी जेव्हा धारावीच्या मुद्द्यांवरती भाषणं केलेली आहेत किंवा भाषणामध्ये जेव्हा धारावीचा उल्लेख केलेला आहे तेव्हा या पुनर्विकासावरती त्यांनी प्रश्न उपस्थित जरूर केलेले होते। मात्र आपण विकासाच्या विरोधात नाही असं राज ठाकरे वारंवार सांगतात। तीच भूमिका सध्या सुद्धा आहे मनसेची, राज ठाकरेंची। आणि म्हणूनच काँग्रेसने एकीकडे धारावी बचाव आंदोलन सुरू केलेलं होतं ज्याला उद्धव ठाकरेंनी देखील पाठिंबा दिलेला होता। मात्र आता धारावी बचाव नाही तर धारावी विकास आंदोलन हे मनसेनं सुरू केलेलं आहे। त्यामुळे मनसेची जी भूमिका आहे, मनसेचं धारावीबाबतचं जे मत आहे त्या आंदोलनाला धारावी विकास आंदोलन असं नाव मिळतंय। त्याच्यामुळे आमचा पुनर्विकासाला विरोध नाही, विकासाला विरोध नाही, मात्र पुनर्विकास ज्या पद्धतीने होतोय तो नियमबाह्य पद्धतीने होत असेल तर त्याला आम्ही जरूर विरोध करू। इतकंच नाही तर धारावीकरांना जास्तीत जास्त परतावा मिळावा, त्यांना जास्तीत जास्त जिथे कुठे जमीन अधिग्रहित केली जाते त्या ठिकाणचा योग्य परतावा मिळावा अशी भूमिका, अशी आग्रही भूमिका आता मनसे मांडते आहे। इतकंच नाही तर येणाऱ्या काळामध्ये कदाचित राज ठाकरे हे सुद्धा धारावीमध्ये काही मेळावे होणार आहेत, या मेळाव्यांना उपस्थिती लावू शकतात। मात्र अद्याप या मेळाव्यांचं निमंत्रण राज ठाकरे यांना दिलं गेलेलं नाहीये। दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आदित्य ठाकरे हे येत्या काही दिवसांमध्ये धारावीत आपल्याला बघायला मिळतील मेळाव्याच्या निमित्ताने। त्याच्यामुळे एकंदरीत धारावीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू एकाच मुद्दा घेऊन पुढे येत आहेत का हे बघणं महत्त्वाचं आहे। कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं म्हणणं धारावी बचाव हे आहे, तर मनसेचं म्हणणं हे धारावी विकास आंदोलन आहे। त्याच्यामुळे आमची चर्चा, आमचं आंदोलन हे विकासात्मक असल्याचं मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी सांगितलेलं आहे। आज SRAच्या कार्यालयात जाऊन त्यांनी आपलं निवेदन देखील दिलेलं आहे। सोबतच ज्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या जात आहेत, ज्यांची घरं खाली केली जात आहेत त्यांना जास्तीत जास्त परतावा देऊन, जास्तीत जास्त महिन्यांचं भाडं देऊन त्यांना योग्य परतावा मिळावा याकरता मनसे भूमिका घेईल, याकरता आग्रही राहील असं देखील स्पष्ट करण्यात आले आहे। त्याच्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा धारावी पुनर्विकासाचा मुद्दा हा गाजताना आणि तापताना दिसणार आहे आणि अर्थातच यामध्ये आता मनसेनं सुद्धा उडी घेतलेली आहे। निश्चितच मनसे धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास आपण पाहतोय धारावीच्या विकासासाठी मनसे आता लढणार आहे, धारावीकरांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देणार आहे। आमची भूमिका ही अशी आहे की आमच्या पक्षाच्या स्थापनेपासून आम्ही कुठल्याही विकासाच्या आड जात नाही। आमचं आंदोलन हे धारावी विकास आंदोलन असणार आहे, कळलं का? धारावी विकास आंदोलन म्हणूनच आम्ही ते आता सरांना भेटलो तेव्हाही त्यांना तेच सांगितलेलं आहे। आणि राहिल्या अदानी आणि अंबानीच्या घशामध्ये अनेक ज्या काही भूखंड घातले जात आहेत याला जबाबदार कोण आहे हे प्रश्न तुम्ही सरकारला विचारायला हवेत की तुम्हाला नेमके हीच अदानीच का भेटतात, इतर लोक नाही आहेत का डेव्हलपमेंट करायला? पण आता हा प्रोजेक्ट इतका पुढे गेलेला आहे की तो परत मागे येता येणार नाही। हे चक्रव्यूहासारखं आहे, ते आता एकदा शिरल्यानंतर शिरलं। त्यामुळे जो काही विकास व्हायचा आहे तो होऊ दे आणि धारावीकरांना मात्र त्यांना चांगली घरं मिळू देत, चांगली दुकानं मिळू देत, हीच आमची अपेक्षा आहे।